महाराष्ट्रामध्ये जे उत्तम आहे ते हिसकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका राज ठाकरे यांनी केलेली आहे। रायगडमधील जमीन परिषदेमधून राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। सर्व बाजूंनी महाराष्ट्र लुटला जातोय अशी टीकाही त्यांनी केली। हाताखालची जमीन जाते, तुम्हाला पोरकं केलं जातंय असंही राज ठाकरे म्हणाले। ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्याला पोखरलं जातंय असंही राज ठाकरे म्हणाले। तर यावर एक नजर मारूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हक्काच्या जमिनी वाचवा, परप्रांतीयांचं आक्रमण थांबवा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये जे जे उत्तम आहे ते हिसकावण्याचा प्रयत्न होतोय। हक्काच्या जमिनी गेल्यामुळे अलिबाग आणि परिसरातील गावं संपली आहेत। ठाण्यामध्ये सर्वाधिक परप्रांतीयांची लोकसंख्या असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्याला पोखरलं जातंय, मुंबईचं तर वाटोळच झालंय। नेरळमध्ये इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, परप्रांतीय घरं घेत आहेत, पण मराठी माणसांची त्यात घरं नाही आहेत। कर्जत खालापूरचा पट्टा हातून जातोय, पनवेलची परिस्थिती बदलली आहे, अलिबागचंही तेच होईल। 370 कलम म्हणजे जम्मूमध्ये कुणी जमिनी विकत घेऊ शकत नाही। हिमाचल प्रदेश, आसाम, मिझोरममध्ये बाहेरचे लोक जमिनी घेऊ शकत नाहीत। महाराष्ट्रामध्ये स्थलांतराचा कायदा नीट राबवला जात नाही। आज दुर्लक्ष कराल, कालांतराने विश्वास ठेवाल माझ्यावरती। आणि तेव्हा आठवेल तुम्हाला एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे, तो आपल्याला सांगून गेला होता, बोलून गेला होता, पण आपण लक्ष दिलं नाही। आपण घरकाना घाट करायलो, आपल्या हातात सगळं निघून गेलं। जे जे महाराष्ट्रामध्ये जे जे उत्तम आहे ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी। म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आज तुमच्या हाताखालची जमीन जातीये, बाहेरचे येऊन जमिनी घेत आहेत तुमची, तुम्हाला पोरकं करतायत, तुमच्या पुढच्या पिढ्यांना पोरकं करतायत, तुमच्या हाताला काही लागत नाहीये, हातात पैसे येत नाहीयेत। आणि हे फक्त रायगड जिल्ह्यापुरता नाहीये, तुम्ही जा ठाणे जिल्ह्यात जा, पालघर जिल्ह्यात जा, रत्नागिरी जिल्ह्यात जा, सगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या पोखरत आहेत। तुम्हाला जमीन भुसभुशीत असली ना तरच घुशी होतात, खडकामध्ये घुशी नाही होत। अलिबाग आणि ह्या सगळ्या आजूबाजूच्या जवळपासची जी गावं आहेत संपली, गेल्या जमिनी त्यांच्या। माणसं कुठे गेली? मी जे सतत सांगतोय, जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल, स्वतःच्या हक्काची जमीन नसेल, तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात। तुम्ही ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते? नंबर 1, तुम्हाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतोय का? ठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे जगात, कुठे भारतात नाही जगात, की तिकडे सर्वाधिक बाहेरून येणाऱ्या लोकांची लोकसंख्या आहे। कोण येते, कोण जाते, कोण राहते, कोण इमारतीमध्ये काय आहे, भाषा बदलली। उद्या आपल्या अलिबागची सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशाची भाषा बदलायला लागणार, मराठी राहणार नाही। तुम्ही हळूहळू हिंदीत बोलायला लागणार।